हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. आज आहे शनिवार, वीकेंड असल्याने आज सगळेच लेट उठलो आहे. रात्रभर पाऊस होता, अगदी वादळी पाऊस. आता पाऊस छान उघडला आहे. मी रोजच माझ्या दिवसाची सुरुवात गरम पाणी आणि रात्रभर भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊन करते. मुलं उठायच्या आत मला एवढाच सकाळचा एकटीसाठी निवांत वेळ मिळतो आणि शांत बसून पूर्ण दिवसभराचं नियोजन करता येतं. रात्रभर पाऊस पडल्यामुळे तुम्ही बाहेर बघू शकता की सगळं ओलं झालेलं आहे. पण 2 तासांनी छान ऊन आलेलं, त्यामुळे सगळं सुकलेलं सुद्धा. तर मी आज जेवणात चिकन करी, बाजरीची भाकरी आणि भात बनवणार आहे. तर मी चिकन करी कशी बनवते त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी हे चिकन लेग पीस क्लीन करून रात्रीच मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मॅरिनेशनमध्ये मी त्याच्यात आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, लेमन ज्यूस आणि दही घातली होती. रात्रभर मॅरिनेट झाल्यामुळे चिकन टेस्टी होतं. इथं चिकन आम्हाला थोड्या क्वांटिटीमध्ये नाही मिळत, त्यामुळे आम्हाला हा अख्खा बॉक्सच घ्यावा लागतो. ते काही आम्हाला सगळं फिनिश होत नाही, पण ठीक आहे. एका पातेल्यात तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यात खडे मसाले घालून घेतलेत. नंतर त्याच्यात कांदा छान परतल्यावर टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ शिजण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि तुम्ही बघू शकता मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवले, म्हणजे ते आपण भाकरीसाठी यूज करू शकतो आणि थोडंसं चिकनमध्येही टाकू शकतो. टोमॅटो मऊ शिजत आल्यावर मी त्याच्यामध्ये आपला खोबऱ्याचा मसाला टाकून घेते. त्याच्यात ओलं खोबरं, मिरची, जिरे, लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं मी पाणी टाकून बारीक करून घेतलं आहे. हा मसाला छान परतल्यावर त्याच्यात हळद, तिखट, मीठ टाकून चिकन टाकायचं आहे. मी मॅरिनेशनमध्ये आधीच मीठ टाकल्याने थोडंसं मीठ टाकते आहे. पुन्हा झाकण ठेवून चिकन छान शिजू द्यायचं. इकडे एका बाजूला मी पाणी गरम झाल्यावर भाकरीचं पीठ मळून घेते. इथे भारतासारखं फ्रेश पीठ नाही मिळत आणि पॅकेटमधल्या पिठाला चिकटपणा कमी असतो, म्हणून गरम पाणी वापरावं लागतं. त्यामुळे भाकरी छान मऊ आणि छान होतात. इथे मध्ये मी एकदा चिकन छान झाले का ते बघून घेते आणि एकदा मी त्याला पलटून घेते, म्हणजे खाली लागणार नाही. आणि मी त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा एकदा ते शिजायला ठेवते. चिकनला उकळ्या आल्यावर मी हे चिकनचं भांडं मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करते आहे, म्हणजे मी इकडे हा मोठा गॅस आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाकरी करू शकेन. इकडे आपलं पीठ छान थंड झालं आहे, मग मी ते छान मळून त्याची भाकरी करते आहे.
आपली भाकरी तयार आहेत आणि चिकन पण एका साईडला तयार आहे. आणि हे झालं न झालं तोवर आमचं एक छोटं कार्टून खाली आलं. तो मला आता हेल्प करतोय सगळं खाली घेण्यासाठी. तसं तो रोजच मला हेल्प करतो. दोन्ही मुलं जेवायच्या वेळेस प्लेट्स, ग्लास, वॉटर जार वगैरे घेतात आणि खाली अशी मॅट पण टाकून देतात. त्यांना आम्ही अशी थोडी थोडी कामं सांगतच असतो. सगळी तयारी झाल्यावर तो आता त्याच्या डॅडीला आणि त्याच्या भावाला आवाज देतोय जेवायला यायला. आज मी काही नाश्ता बनवला नव्हता त्यामुळं हा आमचा ब्रंच होणार होता, ब्रेकफास्ट प्लस लंच. आम्ही सगळे घरी असतो तेव्हा असंच एकत्र जेवायला बसतो, म्हणजे मुलं पण जे केलंय ते खातात. जेवण झाल्यावर मग आम्ही एका छानशा आमच्या घराजवळ असणाऱ्या पार्कमध्ये गेलो होतो. घराजवळ म्हणजे कारने 15 मिनिट लागतात. मुलांना हे पार्क खूप आवडतं कारण तिथे मॅकडोनाल्ड म्हणून. आमचा पूर्ण दिवस आम्ही या पार्कमध्येच मग स्पेंड केला. आज वेदर छान असल्याने पार्कमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे मला खूप जास्त काही शूट करता आलं नाही. आणि जिथं दुसरी मुलं नव्हती तिथं मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे. असंच थोडा वेळ पक्ष्यांना वगैरे खायला घातल्यानंतर मुलं पुन्हा पार्कमध्ये खेळली आणि नंतर घरी येताना आम्ही मेगडीमध्येच खाऊन घरी परतलो. थँक्यू.